ओम नमो भगवते वासुदेवाय. मैत्रेय विदुरांना मागचाच कथाभाग पुढे चालू करताना म्हणाले की वराह भगवंतांनी त्या पाण्यात शिरल्यानंतर बघितलं की ती समोर पृथ्वी दिसते. तिला बघितल्यानंतर त्यांना आठवलं की मागच्या कल्पांताच्या वेळेला योगनिद्रा घेण्यासाठी म्हणून मी जेव्हा ठरवलं त्यावेळेला हिला मी माझ्या पोटात सामावून घेतली होती. पृथ्वी पाण्यात बुडली याचा अर्थच असा आहे की पाण्यातून जर पृथ्वीचा जन्म आहे तर तिचा लय सुद्धा पाण्यातच होणं इष्ट आहे. पंचमहाभूत पुढच्या एकेका भूताचं कारण ठरतात. आकाशापासून वायू निर्माण झाला, वायूपासून अग्नी निर्माण झाला, अग्नीपासून जल निर्माण झालं आणि जलापासून पृथ्वी निर्माण झाली. ज्या कारणातून कार्य निर्माण झालं ते कार्य त्याच कारणात लीन होणं, विलीन होणं हा उपनिषदांचा सिद्धांत आहे. मैत्रेय सांगतायत की त्या पाण्यात बुडलेल्या पृथ्वीला वराह भगवंताने आपल्या दाढांवर घेतलं, तोललं तिला आणि ते रसातलाच्या बाहेर आले, वर आले. आणि त्यावेळेला ते अतिशय शोभून दिसत होते. पाण्याच्या बाहेर येताना मात्र त्यांच्या मार्गात विघ्न निर्माण करण्यासाठी महापराक्रमी अशा हिरण्याक्षानं पाण्याच्या आत राहूनच त्यांच्यावर गदेनं आक्रमण केलं, प्रहार करायला सुरुवात केली. आणि त्यामुळं वराह भगवंताला अत्यंत क्रोध आला, रागावले ते. आणि तो क्रोध एखाद्या चक्रासारखा अतिशय तीक्ष्ण झाला, भगवंताच्या सुदर्शन चक्रासारखा तीक्ष्ण झाला. आणि सहज अगदी खेळता खेळता वराह भगवंताने त्या हिरण्याक्षाचा वध केला. एखादा सिंह जसा हत्तीला ठार मारतो त्याच्याशी झपट घेऊन, तसं त्यांनी त्या हिरण्याक्षाचा वध केला. आणि हिरण्याक्षाच्या वधामुळं वराह भगवंताचं मुख, त्यांचं शिंग आणि त्यांचे काल हे एकदम लाल झाले. कोणालाही असंच वाटेल की एखादा गजराज लाल मातीच्या एखाद्या मोठ्या ढिगाला टक्कर देऊन बाहेर आलाय का काय. मैत्र सांगतात पुढे की ज्याप्रमाणे एखादा हत्ती आपल्या दातांवर कमल पुष्प धारण करून मिरवतो, त्याप्रमाणे आपल्या सफेद दातांच्या टोकावर पृथ्वीला धारण करून वराह भगवंत पाण्याच्या बाहेर आले. आणि तमालपत्रासारख्या नीलवर्ण अशा वराह भगवंताला बघून ब्रह्मा, मरीची इत्यादी सगळ्यांना खात्री वाटली की हे भगवंतच आहेत, अन्य कोणालाही अशा प्रकारचा पराक्रम करण्याचं सामर्थ्य नाही. आणि म्हणून त्यावेळी त्यांनी हात जोडून वेदवाक्यांच्या साह्यानं वराह भगवंताची स्तुती करायला सुरुवात केली. आणि ते सगळे ऋषी आणि ब्रह्मदेव म्हणा लागले, भगवंत आपण अजित आहात, आपला विजय असो, आपण यज्ञपती आहात, आपण आपल्या वेदत्रयी रूपी शरीरानं ह्या सगळ्या असुरांना फटकारीत आहात, आपल्याला नमस्कार असो. इथे संपूर्ण यज्ञरूप भगवंताचं रूपक त्या ऋषींनी आपल्या त्या स्तुती स्तोत्रातून मांडलेलं आहे की भगवंता आपले रोम
म्हणजे संपूर्ण यज्ञ त्याच्यात समाविष्ट आहे. आपण पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी हे सुखरूप धारण केलंय. कारण आकृतीला नव्हे तर वस्तूला महत्व असतं. पृथ्वी वर काढण्यासाठी जे आवश्यक आपल्याला वाटलं ते वराहासारखं एरवी तुच्छ वाटणारं सुद्धा रूप आपण धारण केलं. दुराचारी लोकांना आपलं असं दर्शन होणं हे अत्यंत कठीण आहे. कारण आपलं शरीर हे यज्ञरूप आहे. आपल्या त्वचेमध्ये गायत्री इत्यादी छंद आहेत, रोमावलीमध्ये कुश आहेत म्हणजे दर्भ आहेत, नेत्रांमध्ये यज्ञासाठी आवश्यक असणारं घृत म्हणजे तूप आहे. त्याचप्रमाणे तुमचे जे 4 पाय आहेत या सुख रूपातले, त्यामध्ये अध्वर्यू, उद्गाता, होता आणि ब्रह्मा हे 4ही ऋत्विज समाविष्ट आहेत. भगवंता, आपल्या मुखाचा जो अग्रभाग आहे तो जणू सृक असं यज्ञ एक उपकरण आहे. नासिका चित्रांमध्ये सुरवा आहे, पोटामध्ये इडा नावाचं यज्ञीय भक्षण पात्र आहे, कानांमध्ये चमस आहे, मुखामध्ये प्राशित्र म्हणजे ब्रह्मभाग पात्र आहे आणि कंठचित्रामध्ये ग्रह म्हणजे सोमपात्र आहे. ही सगळी यज्ञीय उपकरणं आहेत. आणि वारंवार अवतार घेणं ही आपली दीक्षणीय म्हणजे दीक्षा देण्यासारखी इष्टी आहे. आपली मान म्हणजे उपसद आहे, म्हणजे 3 इष्टी आहेत. दोन्ही दाढा ह्या दीक्षेच्या नंतरची इष्टी आहे. उदयनीय म्हणजे यज्ञ समाप्तीची इष्टी आहे, दोन्ही दाढा मिळून. तसंच आपली जिव्हा म्हणजे प्रवर्ग्य आहे, म्हणजे प्रत्येक उपसदानंतर उपसदाच्या पूर्वी केला जाणारा महावीर नामाचा एक कर्मभाग आहे. आपलं शिर म्हणजे सभ्य म्हणजे होमरहित असा अग्नी आहे आणि आवसत्य म्हणजे औपासना अग्नी आहे. त्याचप्रमाणे प्राण म्हणजे चिती आहेत, म्हणजे इष्टिका चयन आहेत. भगवंता, आपलं वीर्य म्हणजे सोम आहे, आपलं आसन म्हणजे आपलं बसणं हे प्रातःसवनादी 3 सवन आहेत. आपल्या शरीरातले 7ही धातू म्हणजे अग्निष्टोम, अत्यग्निष्टोम, उक्त, षोडशी, वाजपेय, अतिरात्र आणि आप्तोर्याम अशा नावाच्या या 7 संस्था आहेत. आणि त्याचप्रमाणे आपल्या शरीरातले जे सांधे आहेत हे संपूर्ण 17 आहे. अशा प्रकारे भगवंता, आपलं संपूर्ण शरीर हे जणू काही पूर्ण यज्ञच आहे आणि क्रतुरूप आहे. यज्ञ म्हणजे सोमरहित याग आणि क्रतू म्हणजे सोमसहित याग. आपलं संपूर्ण शरीर अशा प्रकारे यज्ञ स्वरूपच आहे. आणि यज्ञाच्या अनुष्ठानासाठी लागणाऱ्या ज्या इष्टी आहेत त्या आपल्या देहाच्या भागामध्ये असलेल्या ज्या मांसपेशी आहेत त्याच आहेत. सगळे मंत्र, देवता, द्रव्य, यज्ञ, कर्म हे दुसरं तिसरं काही नसून वरा भगवंता आपण स्वतःच ते आहात. तेव्हा अशा आपल्याला आमचा नमस्कार असो. वैराग्य, भक्ती आणि मनाच्या एकाग्रतेनं ज्यांच्या ज्ञानाचा अनुभव होतो अशा आपल्या या स्वरूपाला आमचा नमस्कार असो. आपणच सगळ्यांचे विद्यागुरु आहात, त्यामुळे आम्ही पुन्हा पुन्हा वारंवार आपल्याला नमस्कार करतो. पृथ्वीला धारण करणाऱ्या भगवंता, आपण या वराहावतारामध्ये वराहाच्या दाढेच्या टोकावर पृथ्वी पर्वतादी गोष्टीने मंडित झालेली जी पृथ्वी आहे ती अशा प्रकारे शोभून दिसते की वनातून बाहेर आलेला एखादा गजराज त्यानं आपल्या दातांवर एखादं कमळच हौस म्हणून ठेवावं. पुढेही अनेक प्रकारे त्यांनी
वराह भगवंताची स्तुती केले. काय केले पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.